नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज की नाही आपण पत्ताकोबीची भाजी बनवूया. त्यासाठी बघा आपल्याला पत्ताकोबी छान बारीक कापून घ्यायचा आहे. त्यामध्ये 2 बटाटे कापून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला लागणारं साहित्य आहे बघा भाजीसाठी: हिरवी मिरची, कांदा, लसूण आणि कोथिंबीर. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता. कढईमध्ये 2 पळी तेल घालून घ्यायचं. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये लसणाचा तडका द्यायचा. थोडी जिरी मोहरी टाकून घ्यायची. लसूण छान तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा. नंतर त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची परतवून घ्यायची. मिरची छान फ्राय होऊ द्यायची. नंतर त्यामध्ये आपण कांदा परतवून घेऊया. ह्या भाजीला ना पाणी सुटतं, त्यामुळे पाणी आटण्यासाठी भाजी शिजायला वेळ नाही लागत, पण ते पाणी आटण्यासाठी थोडं मध्यम गॅसवर छान शिजू द्यायचं. नंतर चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आणि कांद्याला छान नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा. मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर शिजायला मदत होते. नंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊ आणि थोडंसं धना भुकटी टाकून घेऊ आणि छान परतवून घेऊया. आपण टिफिनवर द्यायला किंवा वरणपोळीबरोबर तोंडी लावायला, डाळ भाताबरोबर तोंडी लावायला अशी सुकी भाजी करू शकतो. नंतर थोडीशी कोथिंबीर घालून परतवून घ्यायचं. नंतर त्यामध्ये पत्ताकोबी टाकून घ्यायचा. पत्ताकोबीमध्ये कधीही एखादा बटाटा कापून घालायचा. आपण ही भाजी कोरडी म्हणजे अशी बेसन टाकून पण करू शकतो.